अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही कावत कदाचित माझ्यासाठीच बनलेली असेल. तर इथे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी हतोडा घेऊन माझ्या रूम मध्ये आली होती. तर तो हतोडा आणला होता मी हा पिगी बँक फोडण्यासाठी. आणि जर माझ्यासारखा शहाणपण असेल अंगामध्ये तर हे असं होतंच. त्या हतोड्याची गरज पडलीच नाही, ते डायरेक्टच फुटलं. तर या पिगी बँक मध्ये मी गेले काही महिने झाले पैसे गोळा करते. तर ही माझी फेसबुकची जी कमाई आहे त्यामधले थोडेसे पैसे मी त्यामध्ये ऍड करत असते. तसा तो पिगी बँक भरला नव्हता, पण मला पैशाची गरज होती कारण की माझ्या बर्थडेला मी स्कूटी घेतली, तर त्यामध्ये थोडीशी अमाऊंट कमी पडली होती, म्हणून मला ती पिगी बँक फोडावी लागली. पिगी बँक फोडल्यानंतर माझा पूर्ण मूडच गेला. चला म्हटलं चहा पिऊन तरी तो बरा होईल. मग सर्वात आधी चहा ठेवला. सासूबाई देखील चहाची वाट बघत होते की कधी चहा ठेवते, कारण की मी उठल्याबरोबर पहिला पिगी बँक फोडायचंच काम केलं. त्यानंतर मी तिथे पावट्याची भाजी देखील बनवून घेतली. आज काही स्पेशल नव्हतं कारण की आज मला जरा बाहेर जायचं होतं, त्यामुळे जे माझ्याकडून पटापट होते मी ते आवरलं. काल रात्री मी माझा डोळा खाजवला आणि तो एवढा सुजला, त्या डोळ्यामुळे माझी रात्रभर झोप देखील झाली नाही. कधी कधी ना दिवस खराब असतो का मी खराब हे मला समजत नाही. ग्लासमध्ये मी बर्फ ठेवला होता, जेणेकरून म्हटलं थोड्या वेळाने मी तो बर्फ काढेन आणि माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करेन. पण इथे काय झालं ना, तो बर्फ निघायला तयारच नाही. शेवटी तो ग्लासच माझ्या चेहऱ्यावर फिरवला. 5 मिनिटानंतर मी तो परत बर्फ फोडला, तर तो फुटला. थोडासा तुकडा घेऊन माझ्या चेहऱ्यावरती मस्त मसाज केली.